आपलं बोलणं, केसांची स्टाईल, त्याचबरोबर जिथं निवडणूक तिथं अभिजित बिचुकले हे समीकरण आपण सारखं पाहिलं आहे. अभिजित बिचुकलेंची कोणतीही निवडणूक म्हणलं की सातत्यानं चर्चा होते. मग आपण त्यांचं बोलणं जे आहे ते सगळीकडं सोशल मीडियावरती आहे, ते त्यांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. आपल्यासोबत सुद्धा अभिजित बिचुकले आहेत. तुमची खरं तर निवडणूक म्हटलं की प्रत्येक ठिकाणी चर्चा होते. मग तुम्ही असं म्हणता की मला थेट राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुका ज्या आहेत त्या लढायच्या आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे, अर्ज माघारी घेतला नाही, तुम्ही हाय असा अर्ज कायम ठेवलेला आहे, बारामतीची निवडणूक तुम्ही लढवता. येणेप्रमाणे निवडणूक लढवल्याशिवाय त्या ठिकाणी राजकारण आणि राजकारणातली खुर्ची ही आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही आहे. या ठिकाणी जर राजेशाही असती आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान जर नसतं तर मग राजेशाहीमध्ये माझं एक स्वतःचं राज्य असतं. कारण त्यावेळेला तिथं कशा पद्धतीनं राज्य घ्यायचं त्याच्यासाठी कुठलीही बांधिलकी, कुठलीही बंधनं लागू झाली नसती. पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जी काही लोकशाही दिली त्याच्यामध्ये 90-95% लोक अजूनही लोकशाहीचा प्रभावीपणे त्या ठिकाणी उपयोग करत नाही आहेत. गुलामगिरीची मानसिकता ह्या लोकांची आहे आणि माझी मानसिकता आहे ती राजाची मानसिकता आहे. अनेक राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून त्या ठिकाणी पुरोगामित्व स्वीकारून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श असेल, छत्रपती शाहू महाराजांचा असेल, महात्माजी फुलेंचा असेल आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा असेल, तो आदर्श घेत ही या ठिकाणी लोकशाही प्रबळ केली. लोकशाही टिकवण्यासाठी तुम्ही बारामतीचा अर्ज भरला नाही हो. आणि महत्त्वाचा मुद्दा की बारामतीमध्ये सर्वप्रथम जो अधिकार होता त्या निवडणुकीवरती विधानसभेच्या, तर आपण सर्वजण माझ्याबरोबर होतात. मला वाटते 2024ची जी निवडणूक आपण लढलो त्यावेळेला प्रचंड मीडियानं मला साथ दिली, त्याबद्दल मीडियाचे मी आभार मानतो. आणि दादा त्या ठिकाणी हयात होते आणि तिकडं ते युगंधर का युजंधर अशी तिरंगी लढत होती. मीडियामध्ये बोलबाला माझाच राहिला, कारण त्यावेळेला मी 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा दादानी केलाय का आणि जर केला असेल तर त्यांना पद कसं दिलं असा प्रश्न उपस्थित करत लढलो होतो. पण आज या ठिकाणी दादा नाहीत आणि जन्ममृत्यू हा काय आपल्या हातात नाही आहे. पण त्या ठिकाणी जे काही झालंय तर एकमेव व्यक्ती तिकडे आहे रोहित पवार नावाची. ती व्यक्ती तब्बल दादांच्या 13व्या नंतर आली आणि तुमच्या पुढं म्हणजे मीडिया पुढं 4-5 वेळा दिल्लीत, पुण्यात, मुंबईत बोलत राहिली की अपघात आहे, घातपात आहे, इट्स नॉट अ ॲक्सिडेंट असं रोहित पवार यांचं मत होतं. पण त्याच्यानंतर मला एक प्रश्न पडला की सुनेत्रा वहिनी अतिशय त्या ठिकाणी काय म्हणू एक घरंदाज गृहिणी आहेत. म्हणजे मला वाटतं की दादा जे काही मोठे झाले ते प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक यशस्वी स्त्री तर वहिनी होत्या. कारण दादांना सांभाळणं किती अवघड होतं हे वहिनींना जास्त माहिती आहे. तर मग वहिनींना मी प्रश्न विचारतो, तुम्ही ॲक्सिडेंटल आता त्या ठिकाणी काहीतरी म्हणतात की सहानुभूतीच्या अनुषंगानं DCM झालात, म्हणजे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री तुम्ही झालात. वहिनींना एक प्रश्न आहे माझा की तुम्हाला जो काही मान मरातब जे काही तुम्हाला आता मिळतंय ते दादांच्या पत्नी म्हणून मिळतंय. आणि आता सध्या अचानक झालेला दादांचा मृत्यू तो सगळ्यांच्याच जिवारी लागला. मी वहिनींना माहिती असेल किंवा इतरांना माहिती असेल किंवा त्यांच्याकडे जे कोणी माणसं आहेत त्यांचं सगळं बघणार आहे दादांचे. 2000 साली जीवनात पहिल्यांदा मी दादांना भेटलो आणि जस्ट कॉलेज कंप्लीट करत होतो आणि तेव्हापासून दादा माझे मित्र होते. ह्या गोष्टी सगळ्या आहेत. आम्ही बऱ्याच विचारांवरती गोष्टींवरती बोलत राहिलो. दादा माझं नेहमी कौतुक करायचे की 2009 साली छत्रपती उदयनराजे आमचे थोरले बंधू त्यांचे काय वादविवाद होते हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि 2001 ते 2005 पर्यंत वादविवादामुळं उदयनराजे कधी राष्ट्रवादीत आलेच नाहीत. किंबहुना पुढेही दादांच्या त्यांच्या वादामुळं उदयनराजे तडकाफडकी निघून गेले होते.
भाजपमध्ये, हे तुम्ही पत्रकार जाणता. तर या ठिकाणी मला सांगायचं होतं की अतिशय चांगले संबंध माझे दादांचे होते, परंतु जे दैवलिखित आहे ते घडलं. मग वहिनींना माझा एक प्रश्न आहे की तुमचे पती गेलेत, त्या पतींमुळं तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळतंय, पण एकटा रोहित पवारच सगळ्या गोष्टी मांडतोय. तुम्ही स्वतः तुमचा पती गेल्यामुळं जे वैधव्य तुमच्या आयुष्यामध्ये आलं त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, तुमची मुलं बोलत नाहीत, म्हणजे जनतेनं नक्की काय समजायचं? मग रोहित पवार जो काही प्रश्न विचारतो त्याच्यावरती रोहित पवार ही व्यक्ती राजकारण करते असं तुम्ही म्हणता, तुमचा गट, आणि तुम्ही मीडिया ट्रायल करताय, तुम्ही लोकांना सांगताय. जर तो घातपात आहे तर तत्कालीनच सर्व व्यवस्थेवरती, वैमानिक असेल, कंपनी असेल, तो प्रफुल्ल पटेल असेल, तो तुमच्याबरोबर नावाला असलेला सुन्या तटकरे असेल, ह्या प्रफुल्लला आणि सुन्या तटकरेला तुम्ही त्यांची चौकशी लावा. हे मुद्दे मला बोलायचे होते. आणि काल माघारीच्या वेळेला अनेक लोकांचे तुमच्या फोन आले, त्यांची नावं मी सांगत नाही, अतिशय आदबीनं ते बोलत होते. कदाचित मी थोडीशी रॅश भाषा वापरत होतो. एकरी उल्लेख केला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा. कोण आहे ती लोक? दादाच्या मृत्यूबद्दल जर हे बोलत नसतील तर ह्यांच्या घरी भाजी भाकरी ही दादांच्या नेतृत्वाखाली येत होती, आणि दादांचं नेतृत्व शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं. एका मोठ्या सभेमध्ये दादा म्हटले होते, काहीतरी कुणाचा तरी वाद होता, आणि दादा म्हटले होते की माझा काका लय मोठा आहे, बरोबर. म्हणजे दादांनी सुद्धा मान्य केलं होतं की शरद पवार साहेबांशिवाय ते काही नाहीत. पण नंतर शेवटी त्यांच्या पाठीतही खंजीर दादांनीच खुपसला. नाही, मात्र तुम्ही असं म्हणताय की मी याचं काय म्हणतोय, झालंय ना, हे झालंय सगळं, मी काही बोललो नाही. मी कशाला काय बोलतोय, मी जे झालंय ते सांगतोय. ह्याच्यावरती एक गोष्ट मी सांगू इच्छितो की दादानी सुद्धा सभेत सांगितलं होतं की माझा काका खूप मोठा आहे, म्हणजे शरद पवार साहेबांबद्दल ते बोलले होते. पण अभिजित बिचुकले सांगू इच्छितो की मी कुठल्या राजा महाराजाचं नाव घेत नाही, मी माझ्या स्वतःच्या मनगटावरती आहे, म्हणून शिवछत्रपतींचा वैचारिक वारस आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा वारस म्हणून घेतो. मैं खडा तो सरकार से बडा. ही लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. म्हणून दुसऱ्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही बारामतीची निवडणूक 100%. आणि प्रत्येक माणसाला या ठिकाणी, आता मी पाठीमागच्या निवडणुकीला भेटलो नव्हतो किंवा आपण कमी पडतो लोकांना भेटायला, तुमच्या पक्षांकडं तेवढी ताकद असते, पैसा असतो, गाड्या असतात, माझ्याकडे ते कमी पडतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी बारामतीतल्या मॅक्झिमम ऑफ नंबर ऑफ वोटर्स त्यांना भेटण्याचा पूर्ण प्रयत्न करून फक्त त्यांना काय विजन असणार आहे बारामतीचं? अभिजित बिचुकलेंचं विजन काय आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये अजितदादांच्या बारामतीची चर्चा होते की दादांनी बारामतीमध्ये विकास केलेला आहे, शहराचं नियोजन असेल, काय मुद्दे घेऊन अभिजित बिचुकले बारामतीकरांसमोर जात आहेत की या मुद्द्यावरती तुम्ही, आता अजित पवारांचं निधन झालेलं आहे, या मुद्द्यावरती अभिजित बिचुकलेंना निवडून द्या? मुद्दे भावनिक आहेत, सामाजिक तर आहेतच. म्हणजे आता जसं एक उच्चार झाला की दादानी बारामतीचा विकास केला, खरं तर बारामतीची ओळख ही मॅपवरती बारामती म्हणूनच आहे. तिथे शरद पवार साहेब आले आणि शरद पवार साहेबांनी काम केलं, त्यामुळे बारामतीचं कॅल्क्युलेशन जुळलं. तर तो दादांचा विकास नव्हता, तो शरद पवार साहेबांचा होता. आणि मध्यंतरी तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही होतात तिथं मोदी बागेमध्ये, पवार साहेबांची माझी जी काही चर्चा झाली ह्याच्या पाठीमागं बऱ्याच गोष्टी होत्या, आणि पवार साहेबांनी मला काही गोष्टी त्यावेळेला सांगितल्या होत्या. आता याला सरासरी मला वाटतं 7-8 महिने झाले, आणि 7-8 महिन्यांमध्ये 2 महिन्यांपूर्वी दादा गेले. बऱ्याच गोष्टी, एक धक्कादायक बातमी मी तुम्हाला सांगतो, हे एकाच माणसाला माहिती आहे, दादा मला आता राष्ट्रवादीमध्ये घेणार होते, आणि ह्याची बोलणी नवरात्रामध्ये सुरू झाली होती. म्हणजे अभिजित बिचुकलेंना दादा राष्ट्रवादीमध्ये घेणार होते? करेक्ट. आणि ही सगळी गोष्ट सुनील मुसळेंना माहिती आहे. हा, त्याच्या व्यतिरिक्त सुनील मुसळेंव्यतिरिक्त कुणाला ही गोष्ट माहिती नाही, कारण ते त्यांचे जुने जाणते पिये होते. आणि 25 वर्ष मी दादांच्या बरोबर गप्पा मारत असताना 2009ला उदयनराजेंच्या विरोधामध्ये, त्यावेळी माझ्या सौभाग्यवती एकमेव अपक्ष होत्या, आणि राष्ट्रवादीची सीट आमच्या उदयनदादांना होती, पण तेव्हाही मी माघार घेतली नव्हती. तेव्हा दादा मला बोलले होते की प्रचंड स्वाभिमानी आहात तुम्ही, पण वय तुमचं लहान आहे. मग आता तुम्हाला अर्ज माघार घेण्यासाठी कोणाकोणाचे फोन आले की नाही? कशाला त्यांचं नाव मोठं करायचं? या ठिकाणी
ही निवडणूक खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर बिनविरोधच व्हायला पाहिजे होती. बर. जर दादांचं कार्य होतं तर बिनविरोध व्हायला पाहिजे होती. बर. पण तिथं 55 अर्ज आले, माझे सोडून 54 आले. तुम्ही माघारी का नाही घेतलं? तुम्ही असं नाही, म्हणता मी- ऐका ना. की बिनविरोध व्हायला पाहिजे मी- होती अशी तुमची इच्छा आहे, मग मी- तुम्ही अर्ज का काय? मी स्वतः का करू? मी बोलावून आल्याशिवाय नाही ना. तुम्ही तुमच्या माणसाने माझ्याशी येऊन बोलायला पाहिजे होतं बर. आणि त्यांना तीच भीती त्याच्यामुळे होती. अभिजित बिचुले नाराज झाले. करेक्ट. मी नाही नाराज झालो. नाराज हे होतील येणाऱ्या काळामध्ये. राष्ट्रवादी का नामो निशान मिट जाएगा. कारण दादा होते म्हणून सगळं ठरलं होतं आणि दादांच्या पाठीमागे शरद पवार साहेब होतो म्हणून ठरलं होतं. आणि मी जो आहे तो माझ्या मनगटानं आहे. ये मुट्ठी की ताकद है मेरे माँ बाप के खाए हुए खाने से मिली है मुझे. किती मतं मिळतील बारामती? मॅक्झिमम मिळतील. तरी आणि अंदाजे जर काय? अंदाज काय अभिजित बिचुकलेंचा अंदाज काय की बारामतीमध्ये एवढी मतं मिळतील? पाठीमागच्या पेक्षा खूप खूप जास्त, बर. खूप जास्त. बर. आणि आत्ताच्या एका मताला सुद्धा किंमत आहे. एका मताला सुद्धा खूप किंमत मी देणार आहे. कारण ही एक सुनेत्रा वहिनीचा गट म्हणतोय की सहानुभूती आहे. बर. पवार साहेबांची तशी तटस्थ भूमिका आहे. हं? त्याच्यानंतर काँग्रेस सारख्या पक्षानं त्यांनी माघार घेतलेली आहे. आता त्यांचे काही हितसंबंध आहेत, त्याच्यामुळे जो काही त्यांचा माघारीचा विषय झाला. पण हितच माझी प्रतिमा ही उंच झालेली आहे. बर. मैं खडा तो सरकार से बडा. नाही, मात्र तुम्ही असं म्हणता की अजितदादा मला राष्ट्रवादीत प्रवेश देणार होते अहो. आणि अजितदादांच्याच पक्षाच्या विरोधात तुम्ही दादा आता नसता. ऐका ना, ह्या गोष्टी कशा आहेत, आपण दोघं जेव्हा इंटरॅक्ट करतोय मीडियावरती, बरोबर, तर याच्या पलीकडे मी तुम्हाला मगाशी म्हटलं सुद्धा की बाबा खूप गरम होतंय, मला निंबूच द्या. तर ह्या गोष्टी बोलल्या होत्या. आता ह्या मीडियात येणार नव्हत्या. आता आपण बोललो म्हणून कळलं. मग ह्या गोष्टी बाहेर पती काय करतोय. असं वाटलं नाही का की अजितदादांचं एवढं कार्य मोठं आहे, अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत राज्यामध्ये जे काही राजकारणामध्ये त्यांची सेवा केलेली आहे, तर अजितदादांच्या पण त्यांचे गुरु निधनानंतर होते ना, ऐका ना, त्यांचे गुरु होते ना शरद पवार साहेबराव. बर. आणि गुरु तुमचे कोण नव्हते. आहेत गुरु? राजकारणातले तुमचे गुरु कोण आहेत? माझा राजकारणातला गुरु फक्त मी. हं. आणि माझ्या राजकारणातला गुरु संपूर्णपणे असलेले मुसोलिनी असतील, हं. त्या ठिकाणी अब्राहम लिंकन असतील, हं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब असतील, हं. छत्रपती शिवाजी महाराज असतील, हं. त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड असतील. हं. आणि ह्यांच्यासारखे हेच सगळे माझे आदर्श आहेत. हं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हं. आणि ते पिल्यानंतर कोणी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असं येणाऱ्या काळामध्ये आज योगायोगानं महात्माजी ज्योतिबांची जयंती आहे आणि उद्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे. तर त्यांना मानणाऱ्या सगळ्या बारामतीकरांनी मला मतदान करायला काय हरकत नाही. कारण अभिजित बिचुकलेंची वक्तव्य बिनधास्त, निर्धास्त आणि जीवघेणी असतात. पण कधीही अभिजित बिचुकलेंनी एका जातीबद्दल पुरस्कार केला नाही. मी 18 पगड जातींना घेऊन जातो. तुम्ही असं म्हणताय की अभिजित बिचुकले बिनधास्तपणे बोलतात. काय विकासाचं राजकारण आता- काय? विकासाचं आता- विजन काय आहे आता अभिजित? विकासाचं विजन मी तेच सांगतोय की दादांसारखा माणूस गेला ना, त्यामुळं खूप मोठी हानी झाली, हे मान्य करा. बर. दादांसारखा माणूस गेला म्हणजे दादा व्यक्तिगत आयुष्यामध्ये काय होते याच्याशी मला देणं घेणं नाही. जर वेळ पडली तर व्यक्तिगत आयुष्यांवरती जर बोलायची वेळ आली तर महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची, सगळ्या ए टू झेड नेत्यांची अंडी पिल्ली मला माहिती आहे. आता सुब्रमण्यम स्वामी म्हणून जे कोणी आहेत भाजपचे, ते काय मोदींबद्दल बोलतायत. आता आपण नाही, मात्र सामाजिक आता बोलतो. विषय असा आहे की काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, बारामतीच्या निवडणुकीमधून काँग्रेसनं माघार घेतली. अहो, पण अभिजित बाकीचे- बिचुकलेंनी का घेतली नाही? मग अहो, नक्की का कारण घेऊ? हां. मी छत्रपती उदयनराजेंच्या विरोधातली सुद्धा माघार कधी घेत नाही. मला पाहिजे त्या आयडियॉलॉजीज नाही, मात्र एक त्या अशी उपयोगात नाही, आणा ना. एक पण मिनिट. राज्याचे अहो, आता बाई आणि बुवांचं राजकारण चाललंय हं. आणि त्याच्यामध्ये वहिनीने स्पष्ट भूमिका मांडली नाही अजून. हां. हे आपल्याला ही जीभ आहे ना, जीभ हां. नाही, मात्र ही राजीनामा स्त्री आहे, घेतला की स्त्री. रुपाली चाकणकरांचा ऐका ना. राजीनामा घेतला. जेलमध्ये त्यांच्या पाहिजे, राज्या- जेलमध्ये. कोण? अहो, नावं नका घ्यायला लावू. वहिनींना सगळं माहितीये. हं. सुनेत्रा वहिनी हां. ह्या सगळ्या महाराष्ट्राला हां. सजेशन्स दिल्या मी, बर. तरी त्या स्वीकारा. बर. हा, हं. कारण दादांनाही मी सजेशन दिल्या होत्या. लेखी पुराव्यांसह दाखवतो हं. दादांना दिलेली मी पत्र. बर. तर हे समाजामध्ये अराजकता आता नको आहे मला. काँग्रेसनं उमेदवारी माघार घेतली. आपल्याकडे एक राजकीय संस्कृती आहे ऐका की ना. घरातलं निधन झाल्यानंतर अहो, की त्यांच्यात- पुढची सहानुभूती म्हणून किंवा एक राजकीय प्रथा परंपरा म्हणून बिनविरोध निवडणूक जी आहे ती केली जाते. अशी परंपरा आहे. हा, असं तुम्ही म्हणता. असं आम्ही नाही म्हटलं. नाही, तुम्ही असं म्हटलं काँग्रेस की म्हटलं. बिनविरोध व्हायला पाहिजे होती व्हायलाच असं. पाहिजे होती. हा, मग जर म्हणतात ना दादांचं कार्य चांगलं आहे, हं. तर आलेले 55 अर्ज ह्याच्यावरनं टीम सुनेत्रा वहिनी हं.
यांचं जे काही कामकाज आहे हं. ह्याच्यावर त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे पहिल्यांदा. बरं. कारण आपल्या इथं नाही, पुढे ऐका, अभिजित उदाहरणार्थ अभिजित सांगतो मी. बिचुकलेंचे काय महत्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्या महत्वाच्या बघा, माझा मुद्द्यामुळं मुद्दा एकच की आहे. तुम्ही एकच बारामती मुद्दा. हां. शेवटचा मुद्दा, पहिला आणि शेवटचा. हं. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये असलेले आमदार खासदार, हं. बरेच आमदार खासदार जातीयवादी आहेत. हं. ते स्वतः जातीय तेढ निर्माण करतात. हं. त्या नालायक लोकांची नावं मी आत्ता घेणार नाही. हं. कारण त्यांना ते जातीय तेढ त्यांच्या जिल्ह्यात निर्माण करत असले हं. तरी त्यांना कुत्र विचारत नाही. हं. आय एम द स्टार. आणि दुसरा मुद्दा, जर त्या विधिमंडळात मी गेलो तर पुन्हा एकदा त्या विधिमंडळातलं कार्य बघायला मजा येईल. बरं. प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक धर्मासाठी, प्रत्येक मंदिरासाठी, प्रत्येक शाळेसाठी, प्रत्येक दवाखान्यासाठी मी त्या ठिकाणी आवाज उठवीन. बरं. आणि तो आवाज नक्कीच दादा उचलत होते, दादा उचलत होते. बरं. हा. मग आता तो तुम्ही असं माणूस म्हणताय हरवलाय. हां. तो माणूस हरवलाय. बरं. हं. जर उदाहरणार्थ बोलतो मी, जर राजकारणातले हं. त्या ठिकाणी हं. दादा, हं. अजित दादा जर राजेश खन्ना साहेब असतील, हं. आमच्या फिल्मी भाषेत सांगतो, तर ह्या राजेश खन्ना साहेबानंतरचा अमिताभ बच्चन म्हणजे डॉक्टर अभिजित बिचुकले आत्ता संसदेत, विधान भवनात पाहिजेच. बरं. त्याला एक्सक्यूज नाही. बरं. पूर्ण निर्व्यसनी रात्री 2ला फोन घेऊन सरळ करीन सगळ्यांना, सरळ करीन सगळ्यांना. हे अवधूत गुप्तेच्या शोमध्ये बोललो होतो 3 वर्षापूर्वी. दादांच्या विरोधात बारामतीत बोललोय 3 वर्षापूर्वी. आदित्य ठाकरेच्या निवडणुकीला बोललोय वरळीमध्ये 7 वर्षापूर्वी. आणि हे सगळं मी तेच बोलतोय. मला दुसरं काहीच बोलायचं नाही. कारण पवार साहेब हयात आहेत, तर पवार साहेबांना माझा विजय त्या ठिकाणी मी पेढा भरवून देईन. माझ्या आईवडिलांचा पहिला पेढा आणि तिसरा पेढा पवार साहेबांचा असेल. ती बारामती जर पवार साहेबांची आहे तर माझा विजय निश्चित आहे या ठिकाणी. नाही, मात्र पवार साहेबच म्हटले की अजित मला बोलू द्या, पवारांचं- मला तसं अजित- बोला. नाही, अजित मला पवारांचं कार्य बोलून तसं पाहता सांगू द्या. काल आता त्या- मी आरोळी दिली, हं. आता मी साथ घातलेली आहे. नाही, मात्र आता अर्ज अभ्यास मागे करा. घेण्याची मुदत संपली की. अहो, मला विजय करा म्हणतोय मी. हं. माघार कशाला पाहिजे आम्हाला? बरं. छत्रपतींपुढे माघार नाही, हं. ते पवारांच्या इथं कशी माघार येईल? छत्रपती मोठे का पवार मोठे? बरं. प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आता मला सांगा, तुम्ही असं म्हणता की आता माघार नाही, हां. तुम्ही थेट विजयाची भाषा करताय. दूरदर्शन, बरोबर आहे. दूरदर्शन. आता बारामतीचं जे तुम्हाला गेल्या वेळेस पडलेलं मतदान आहे अहो, ऐका. आणि आता तुम्हाला किती मतदान मिळेल, तुमचा विजय होईल हे असं मी मला का सांगू? उद्या मी विजय झालो तर तुम्ही काय करणार? बरं. अहो, राजकारणामध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो, कुणीही कोणाचा मित्र नाही, हं. कुणीही कोणाचा शत्रू नाही. तोच प्रश्न आहे माझा, बरं. तोच प्रश्न आहे माझा. बरं. एकच व्यक्ती बोलतोय की घातपात झालाय. सभा घेणार का बारामतीत? ऐका, एकच व्यक्ती बोलतोय घातपात झालाय हं. आणि वहिनी सह हं. सगळं राष्ट्रवादी गप्प आहे. म्हणजे तुमचं किड्या तुमचं काय मुंग्यांसारखे अभिजित सुद्धा- अभिजित बिचुकलेंचं मत काय आहे? काय? दक्की दादांच्या बाबतीत झालं काय? तुम्ही म्हणतायत की ते- रोहित पवार ऐका, बोलतायत. ते- नाही ऐका, रोहित ऐका, पवार ऐका. बोलतायत असं आता तुम्ही मुद्दा- म्हटलात. माझा मुद्दा हं. एकच आहे. हं. डॉक्टर अभिजित वामनराव बिचुकले, हं. चिन्ह क्रमांक 4, हं. दूरदर्शन. आणि आत्ता फक्त विजन, हं. इलेक्शन ऑफ बारामती. हं. दादांच्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी त्यांनी मोठी केलेली लोक जर मुख गिळून गप्प बसलेत हं. तर मी पवार फॅमिलीच्या एका फुटक्या पैशाला मिंदा नाही. जे कुणी सुनील तटकरे का गप्प आहे, हं. प्रफुल्ल पटेल का गप्प आहे, शोक सभेमध्ये मुकेश अंबानी आणि अदानीच्या इथं हसत प्रफुल्ल पटेल बसला होता आणि नाना पाटेकर भाऊक होऊन काय बोलायचं नाही म्हणून गेले. प्रफुल्ल पटेल हसतायत, त्यांचा नेता मेलाय आणि ते हसतायत. हे प्रश्न पडत नाहीत का? मग अशा हसऱ्या नेत्यांच्या पार्टीचा उमेदवार विजय करायचा बरं. का स्वतंत्र अभिजित बिचुकले विजय करून महाराष्ट्राची अस्मिता वाढवायची विधिमंडळामध्ये? हा प्रश्न बारामतीकरांकडे आहे. कारण बारामतीतला नेता असू दे, राहुल गांधी असू दे, अभिजित बिचुकले असू दे, इथं शाय लावल्याशिवाय कुणीही मोठं होत नाही. त्यामुळे ह्या देशाचा मालक, बारामतीचा मालक हा जनता आहे. आता जनतेला शहाणं करण्याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही, कारण मी तेवढा पैसेवाला नाही. आता सभा घेणार का बारामतीत? नक्कीच जितक्या शक्य आहेत तेवढ्या आपण सभा घेण्याचा प्रयत्न करू बरं. आणि कोपरा वगैरे घेऊ. कारण मोठ्या सभा आलं प्रचाराला की कोण कोण पैसा येणार आहे? लागतो. नाही, मी बिचुकले. मैं खडा तो सरकार से बडा. हं. मला गरज नाही कोणाची. हं. मला माझ्या फक्त आई वडिलांचा आशीर्वाद पाहिजे बरं. आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी उड्या मारतोय. बरं. आणि एक गोष्ट सांगतो, पवार साहेबांमधली माझी मोठे पवार साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब, ते स्वतःला यशवंतरावजी चव्हाणांचे मानसपुत्र मानतात आणि देवराष्ट्राचा मी जावई आहे. बरं. ते मानसपुत्र आहेत, पण मी देवराष्ट्र मातीचा जावई आहे. बरं. तिथं माझी बायको सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले या भविष्यातल्या भावी मुख्यमंत्री पहिले असतील आणि सहानुभूतीवरती नाही. हा त्यांचा पती
लग्न करून हॉटेल राधिका पॅलेसमध्ये त्यांना आणलंय आणि माझ्या लग्नाच्या पत्रिकेवरती त्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे माझे थोरले बंधू म्हणून त्यांचं नाव होतं निमंत्रक. तर मी वाजत गाजत आणलेली सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले त्या ठिकाणी भावी मुख्यमंत्री असतील. कारण मला नाव घ्यायचं नाही, अनेक नेत्यांनी ठेवलेल्या बायका येतात राजकारणात, तर माझी सौभाग्यवती मी मुख्यमंत्री करणारच. आणि जर वहिनीनी त्या ठिकाणी माझं हे बोलणं ऐकलं तर दादांनी मला MLC देण्याचं ठरवलं होतं. हा विषय भविष्यात घेऊ आपण. काय कुठल्या पक्षाकडून MLC हवी? मला नको, मी दारात जात नाही कोणाच्या. दादांचे माझे चांगले संबंध होते आणि तो बिचारा गेलाय. ऐका, तो बिचारा गेलाय. फक्त घातपात का अपघात हा वादाचा मुद्दा आहे आणि त्याच्या ह्यांचीच टीम बोलत नाहीये. ह्यांची टीम का बोलत नाही? कर्नाटक का कुठल्या राज्यात जाऊन 0 FIR करावा लागला. किती दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. हा, आणि त्यांच्याच पत्नी म्हणजे आमच्या वहिनी सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री होतात आणि पती गेल्याचं त्यांना दुःख नाही का? हा माझा जाहीर प्रश्न आहे त्यांना. एक शेवटचा प्रश्न आहे. अजित पवारांचं निधन झालं. आता किती शेवटचे प्रश्न घेणार? नाही, एक प्रश्न असा आहे की अजित पवारांची कुठली गोष्ट अडवायची आहे अभिजित बिचुकलेंना, की अजित पवार एक खमका नेतृत्व किंवा कामाचा माणूस, कामाचा दादा, अशी अजितदादांची ओळख होती. कोणती गोष्ट अजित पवारांची तुम्हाला आवडायची? एक बोलतो उघडपणे बोलतो मी. अजित पवार हे आमचे जरी मित्र होते पण काम करण्याची स्टाईल त्यांची भारी होती. एक उदाहरण आठवत असेल तुम्हाला, एक 12-15 वर्षापूर्वीचं अबू आझमी आणि एका आमदारामध्ये काहीतरी वाद झाला होता. सगळे त्या ठिकाणी बसलेले ते आमदार गप्प बसले होते. दादा पळत गेले होते, त्यांचे हात बाजूला केले होते आणि गप्प बस म्हणून सांगितलं होतं, वाद करायचं नाही म्हणले. इथं तो एक विषय होता. दादांना माहिती असलेल्या बऱ्याच गोष्टी सामाजिक दृष्ट्या त्यात त्यांना अतिशय अवगत होत्या आणि कामाचा माणूस गेला ह्याबद्दल दुमत मुळीच नाही. व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलत नाही, सामाजिक बद्दल. आणि जर कामाचा माणूस गेलेला आहे आणि या ठिकाणी जर कामाचा राजा डॉक्टर अभिजित बिचुकलेंचा विजय झाला तर हाही विजय आपण श्रद्धांजली म्हणून दादांना देऊ आणि महाराष्ट्राची संस्कृती, त्याची परिसीमा, त्याचे परीघ आलेख सगळे तिथं जागे राहतील आणि मला सर्व जनतेला, तमाम जनतेला न्याय द्यायला ती संधी मिळेल. कारण ही लोकशाही आहे माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांची. तर मला लोकशाहीच्या पलीकडे काही बोलता येत नाही. राजेशाही असती ना तर एक राज्य माझं असतंच, माझे सैनिक पाठवून मी काय काय केलं असतं. पण आता जनतेला सांगतो बारामतीच्या की आय विल बी देअर फॉर सर्विंग द पीपल ऑफ महाराष्ट्र, नॉट ओनली बारामती. तर हे होते अभिजित बिचुकले. ते सांगतायत की जर कदाचित माझा बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये विजय झाला तर हा विजय मी अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करेन. कॅमेरापर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.